त्यानंतर आपण बघू शकाल महत्त्वाचा सामना जो मात्र आपल्या सर्वांच्याच बेटीज यशस्वीने पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली आहे. प्रथम विघ्नार्थ मोरेचा पाडा संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आपण पाहता आणि फलंदाजीसाठी या सामन्यामध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या संघाला आपण बघू शकतोय. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. ब्रदर्स स्पोर्ट्स या .in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण ऑनलाईन मधून बघतोय. बरोबर आजचा तिसरा दिवस जो मात्र आपण सर्वांनीच आवर्जून पाहिला आणि आजच्या तिसऱ्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण अंतिम सामना जो मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. दोन सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर चांगल्या गुणलेखनामध्ये आपण दोन्ही संघाला खेळ करत असताना पाहिला. 2 मॅचेस ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाने देखील जिंकल्या. 2 मॅचेस विघ्नार्थ मोरेचा पाडा संघाने देखील जिंकल्यात आणि या दोन संघांमधून पाहायला मिळेल तिसऱ्या दिवसातील सुपर 4 मध्ये जाण्याचा महत्त्वाचा सामना. गेल्या 2 दिवसामध्ये आपण अगदी जर बघायला गेलं तर 2 संघांना सुपर 4 मध्ये जात असताना पाहिलं. त्यामध्ये पहिला दिवस श्री गणेश गेटाचीवाडी संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये जात असताना आपण पाहिलंय. दुसऱ्या दिवसामध्ये जगदंब सासने संघाला आपण पाहिलं. याच्या तिसऱ्या दिवसातून सुपर 4 मध्ये कोण जाईल यासाठी हा महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. चला फलंदाज दाखल करायचे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ. तोपर्यंत आपण डीजेच्या माध्यमातून एक महत्त्वाचा ऐकूया. फेकत असताना गोलंदाजी करणाऱ्या विघ्नार्थ मोरेचा पाडा संघाला फलंदाज दाखल झालेले आपण पाहताय. बॅट्समन समीर आणि महेश हे 2 खेळाडू इथे दाखल झाले आहेत. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचंच करूया पण सातगडापासून सहर्ष स्वागत आणि सर्वांना घेऊन जाऊया एमएस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषकाच्या या तिसऱ्या दिवसाच्या अंतिम सामन्यामध्ये. क्वालिफाय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो मात्र या सामन्यामध्ये चांगला खेळ करेल तो मात्र आजच्या दिवसातून या स्पर्धेमधून नक्कीच एका ट्रॉफीचा दावेदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची चर्चा भरपूर झालेली आपण पाहतोय. मुख्य आयोजक जर पाहायला गेले तर संपूर्ण एमएस स्पोर्ट्स असेल. त्यानंतर आपण बघतायत आमचे आदरणीय गिरीशदादा बांगर असेल. त्याचबरोबर भूषणदादा भोईर असेल. त्यानंतर संपूर्ण त्यांचे साथीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून चांगल्या प्लॅटफॉर्मची स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस आली आहे आणि अगदी आपण पाहताय जे मैदान भरपूर चर्चेत राहिलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना करण्यात येत आहे. पहिली 2 षटकं कॉमेडी बॉक्स एंड कडून आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटचं षटक जे मात्र आपण ब्लॅक स्क्रीन एंड कडून पाहणार आहोत. जाऊया मागच्या दिशेने स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना बॅटर महेशला आपण पाहता आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती समीर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या स्पेल मध्ये. गोलंदाजीसाठी आपण बघाल विघ्नार्थ मोरेचा पाडा संघाकडून पहिल्या षटकामध्ये सॅम मैदानावरती गोलंदाजीसाठी दाखल झाली आहेत. पहिला चेंडू आपण पाहतायत खेळपट्टीवरती पडल्यानंतर एक हाईट मिळते गोलंदाज सॅमला आणि पहिला चेंडू इथे चांगला आहे. सुरुवात चांगली राहते या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत सध्या तरी मोरेचा पाडा संघाच्या गोलंदाज सॅमला पॉवर षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना थोडंसं रोखण्याचा प्रयत्न चांगला केलाय. फलंदाज स्ट्रायकर एंडला महेश पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटत आहेत. सिंगल येते फलंदाजी करत असताना आपण पाहतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ इथे या धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये 1 धावफलकाचा खुलासा नोंदवतोय. महत्वाचा सामना आहे. अभी नाही तो कभी नाही. करू आणि मरो अशी स्थितीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर इथे आंबेगाव संघ चांगलं क्रिकेट खेळत असेल तर त्यांच्या नावावरती या स्पर्धेचा नक्कीच तिसरा दिवस एक ट्रॉफी जाणार आहे. आणि आज विघ्नार्थ मोरेचा पाडा संघ जर चांगला खेळ करत असेल तर त्यांच्याही नावावरती अगदी आपण बघू शकतायत एक ट्रॉफी जी मात्र जाऊ शकते. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की 2 बाजू आहेत. एक विजय आणि एक पराजय. त्यामुळे ते एकच संघ जिंकत असताना पाहायला मिळेल आणि तो कोण असेल यासाठी हा सामना आपण पाहताय. गोलंदाजी चांगली आहे विघ्नार्थ मोरेचा पाडा टीमची. गोलंदाज सॅम गोलंदाजी करतायत. डॉट बॉल आलाय.
समीर स्टाकर एंडला लोबा फुल टॉस होता यावेळेस फटका चांगला आलो दी कार्पेट इनफिल्ड शॉट एक्स्ट्रा कव्हरला केलं बीट काम 25 फलंदाजी करत असताना फलंदाज समीरच्या बॅट मधून मिळत आहेत आंबेगाव टीमला 4 चौकार. चौकार आलाय सॅमच्या विरोधात आपण पाहताय फलंदाज समीर इथे या चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिड विकेटला फटका चांगला आलो दी कार्पेट स्ट्रोक आपल्याला एक्झिक्यूट करत असताना फलंदाज समीर इथे पाहायला मिळत आहेत. सिंगल इथे देखील भेटते ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव संघाचा जर विचार केला तर दाफलगावरती सध्या तरी आपण पाहतायत 6 या स्कोरबोर्ड वरती मात्र पोहोचत असताना आपल्याला बघायला भेटतोय. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना या स्पेल मध्ये सॅम या गोलंदाजाला पण पाहताय ज्याने आतापर्यंत या 6 चेंडूच्या स्पेल मध्ये 5 चेंडू टाकलेत. त्यामधून आपण बघतायत चर्चेचे चेंडू जे मात्र वापरलेले आपण पाहिलेत गोलंदाज सॅमला वेग भरपूर आहे. त्यानंतर नियंत्रण जे आहे ते नियंत्रण देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. मिड ऑफ झोनला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक आहेत बॅटर महेश होता साखरेला सेकंड रनचा प्रयत्न होतोय. यावेळेस एक साथ थ्रो लेझीपणाची फेकी पाहायला मिळाली आहे त्याचाच फायदा घेत असताना मैदानावरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमला या चेंडूवरती मिळत आहेत 2 धाबा. षटक पहिलं संपतंय दाफलगावरती फलंदाजी करत असताना या डावामध्ये आपण बघतायत या महत्वाच्या क्वालिफाय सामन्यामध्ये आंबेगाव संघ कोणतेही नुकसान न करता 8 या दाफलगावरती. आपण पाहताय सध्या तरी या दोन्ही संघाच्या माध्यमातून दोन्ही टीम्स गेल्या 2-2 मॅचेस मध्ये भरपूर चर्चेचा खेळ करत असताना आपण पाहिले आहेत. आजच्या संपूर्ण लॉट्स मध्ये जर पाहिले तर 8 संघांचा सहभाग होता त्यामधून 6 संघ जे मात्र नॉकआउट मधून बाहेर पडलेत आणि या 2 टीम मधून आपण पाहू शकताय सध्याच्या घडीला हा महत्त्वपूर्ण सामना आहे. वनच्या रेडिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू झाल्या. पहिलं षटक संपूर्ण झालेल्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यावेळेस दाखल झाला ऑन बॉलिंग मार्क वरती पुढे ठेवलं. यावेळेस मागे सरकलेत फटका चांगला आहे डीप मिड ऑफचं क्षेत्र खाली आहे आणि खाली क्षेत्रातून वॅकंट एरिया मधून चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. फलंदाज पाहायला मिळत आहेत यावेळेस समीरच्या बॅट मधून चौकार. अगदी आपण पाहतायत चौकार आला त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला मिस्टानिक स्ट्रोक मिड ऑफ डाऊन दी बॉल. मॅच मध्ये चर्चा होईल गोलंदाजी करत असताना विघ्नता मोऱ्याचा पाडा संघाची समीर बाद विकेट. षटक क्रमांक 2 सगळे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. दाफलगावरती मात्र सध्या तरी 12 धाबा आहेत. 12 वरती पहिला लॉस फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला आपण या सामन्यामध्ये बघत आहोत. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी प्रवीण इथे दाखल झालेला आहे. प्रवीण आले त्यावेळेस गतिमंत चेंडू आहे गोलंदाज बाबेचा लेंथ यावेळेस थोडीशी चुकीची पाहायला मिळते आउटसाइड द ऑफ स्टिक चेंडू आपण बघताय. एक्साच्या मदतीने दाफलगावरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ स्कोरबोर्डला 13 या आकड्यावरती अंकित होतोय. सामना इम्पॉर्टंट आहे. हा सामना जर चांगला राहिला या मॅच मध्ये आपण पाहताय फलंदाजी करत असताना आंबेगाव संघासाठी तर नक्कीच आज या स्पर्धेमध्ये संध्याकाळची चर्चा भरपूर चांगली होऊ शकते. आई चेंडू चांगला गोलंदाज 22 गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघायला विघ्नता मोऱ्याचा पाडा संघाकडून खूप चर्चेची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जे दोन्ही सामने आपण खेळत असताना पाहिला मोऱ्याचा पाडा टीमला त्यामध्ये सामनावीराचा किताब दोन्ही मॅच मध्ये 22 या खेळाडूंना लौकिक केलेला आहे आणि आज 22 गोलंदाजी मधून आपण पाहतायत
या संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच बेस्ट गोलंदाजीच्या यादीमध्ये जरूर झळकत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 13 धाबा धावफलकावरती आहेत. सध्या तरी आंबेगाव संघाला इथे रोखलं गेले गोलंदाजीमधून. फुल टॉस बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक फटका चांगला फुल टॉस मिड विकेटला तब्दील केला. फलंदाज बॅटिंग करत असताना बॅटर प्रवीणने मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल मिती आहे. धावफलकावरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 1 विकेट 14 या धावफलकावरती आपण पाहताय. सुरुवातीला टॉस झाला, टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण पाहतायत मोऱ्याचा पाडा संघाने घेतलाय आणि सध्या गोलंदाजीमधून खूप चांगली खेळीचे मात्र इथे होत असताना आपण पाहताय. 14 धाबा धावफलकावरती आहेत. फलंदाज महेश ठाकरेला ऑन साइडला पॉवर जनरेट केलाय. फलंदाज महेशच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, सिक्सर. वीस धाबा धावफलकावरती आपण पाहताय. फलंदाजी करत असताना इथे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ इथे खेळ करत असताना आपण बघतोय. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आपण पाहताय. तर वापसी पुन्हा एकदा मिळवली आहे. गोलंदाजी करत असताना विघ्नहर्ता मोरेचा पाडा टीमने 22 ला मिळेल आणखी एक ब्रेक थ्रो. फलंदाज बाद. महत्वाचं बॅटल आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ इथे संपादित झालेल्या 2 षटकामध्ये आपण पाहताय. धावफलकावरती फलंदाजी करणाऱ्या सध्या तरी या डाबामध्ये आपण बघतायत ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमच्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा आपल्याला पाहायला भेटतायत. आतापर्यंत या फलंदाजीमधून आपण बघाल 10.00 च्या धावगतीने फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आंबेगाव संघ महत्वाचा सामना क्वालिफायर राऊंड आपण पाहतोय. आज वेळेच्या बाबतीत सर्वच संघाने भरपूर कॉपरेट केलेलं आपण जरूर पाहिलंय आणि म्हणूनच आज आपण बघू शकतात लख प्रकाशामध्ये हा क्वालिफायरचा सामना आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. एमएस स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा उद्या मात्र या स्पर्धेचा फायनल डे जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या मात्र संपूर्ण मैदानाच्या सभोवताली आपण बघताय तर प्रेक्षकांची देखील उदंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पावडेभरांची देखील उपस्थिती खास करून होणार आहे. जाऊया सामन्याच्या दिशेने. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय यावेळेस दाखल झाले. अजय आलाय. प्रवीण स्टाकर एंडला पाहायला मिळत आहेत. पॅडन स्वीप करण्याचा प्रयत्न मिसामिक स्ट्रोक. ओ प्रयत्न लाजवाब. 100% सल्यूट दाबं लागल्या बेसच्या क्षेत्ररक्षकासाठी. काय कमेंटमेंट दिली. दुर्बळचं अंतर होतं. अंतर कापण्याचा प्रयत्न केला. थोडासा अपुरा राहिला परंतु संघासाठी दाबा जरूर वाचवलात आणि ते बॅटर प्रवीणच्या बॅटमधून मिळायला जात आहेत. तर 2 दाबा स्वतःची पर्वा न करता यावेळेस बरोबर संघासाठी आपण बघाल 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरली आहेत. या मॅच मध्ये बिघणार तर मोऱ्याचा पाडा संघाचे फिल्डर्स 2 धावा आलेत. 22 धावेवरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ सध्या या धावफलकाला आपण बघताय. चॅलेंजिंग बॅटल आहे. इम्पॉर्टंट सामना आपण पाहतोय. दिवसभर जर पाहायला गेले तर उन्हाच्या बडीकामध्ये या दोन्ही टीमने मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत कशासाठी घेतली तर या सामन्यासाठी घेतली आहे. इनसाइड आउटला फटका चांगला बॅटर प्रवीण मैदानावरती फलंदाजी करतायत. डबलचा कॉल होता. यावेळेस देखील 2 धावा मिळतील धावफलकावरती. आंबेगाव संघ 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा षटक आणि या शेवटच्या स्पेल मध्ये जास्ती धावेचा प्रयत्न ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ आणि आंबेगाव संघाचा प्रवीण प्रभावशाली फटका. चेंडू जाईल पायलेक सीमारेषेच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम 6 धावा सिक्सर.
धावा येत आहे धावफलकावरती आपण बघाल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ 30 या धावफलकावरती मात्र यावेळेस पोहोचला गेलाय. मॅच मध्ये आपण पाहताय गोलंदाज अजय या स्पेल मध्ये मोठा ठरलाय. विघ्नहर्ता मोऱ्याचा पण संघ या सामन्यामध्ये खेळ करतोय. वाईट फॅक्टर यावेळेस आपण पाहताय स्पष्टपणे लेग अंपायर नो चेंडूचा इशारा देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक हाईट यावेळेस आपण इथे सध्याच्या घडीला बरोबर आपण पाहतायत नो चेंडू 61 रन्स यावेळेस मिळाली जाते. या धावफलकावरती फलंदाजी करत असताना आंबेगाव संघ 31 या आकड्यावरती पाहायला भेटतोय. आणि त्याचबरोबर महत्वाची सूचना जी आमच्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळते मसा परिसर असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघू शकतायत उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कदाचित संघ कमी होते त्यामुळे नक्कीच मॅनेजमेंट कमिटीने आपण पाहतायत आमचे गिरीश दादा असेल भूषण दादा असेल त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला पाहायला भेटतोय की उद्याचा जो लॉट्स आहे त्याचे लॉट्स आपण आजच करतोय आणि त्यानंतर नक्कीच उद्याला त्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पुढे आठवले यावेळेस आड्यात खेळण्याचा प्रयत्न फलंदाज यावेळेस करत होते. थोडीशी दुखापत जरूर ग्रस्त झाली. चला प्लीज पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दुखापत जे मात्र यावेळेस ग्रस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रवीणला. नक्कीच आपण बघू शकतायत खेळाडू थोडासा चेंजेस केला जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघ या सामन्यामध्ये खेळ करतोय. सध्या तरी धावफलकावरती आपण पाहतायत 31 धावेवरती फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी बॅटिंग करत असताना आंबेगाव टीमला चला मैदान खाली करायचं प्लीज. आपण बघू शकतायत आपण बघू शकतायत
थोडीशी दुखापत यावेळेस प्रवीणला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जो मोठा खेळायचा होता तिथे बॅटवरती किंचित कनेक्शन बनलं. त्यानंतर बॅटला कनेक्ट होणार चेंडू थोडासा शरीरावरती आकर्षित होत असताना आपण पाहिला प्रवीणच्या. दाफल कबरती आपण पाहताय शेवटचा षटकाचा खेळ मैदानावरती आपण प्रगती पथावरती पाहतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 स्पर्धा पहिलं पर्व या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. याचा तिसरा दिवस कोण गाजवणार याची चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण साखरेला फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडी एजन्सी जरूर झाली आहे, परंतु मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे हे मात्र जरूर आपण पाहतायत. प्रवीणला या सामन्यामध्ये खेळ करत असताना प्रवीण साखरेवरती फुल टॉस बॉल यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न मिसामिक चौक फटका बसेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फलंदाजी करत असताना आंबेगाव टीमला मोठा विकेट, फलंदाज बाद. दाफल कबरती 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी प्रशांत इथे दाखल होत आहेत. शेवट आपण बघू शकतायत 61 इनिंगचा शेवटचा चेंडू जो मात्र इथे शिल्लक राहिला गोलंदाजी करत असताना अजय या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना आपण नक्कीच बघितलाय. 31 धावा दाफल कबरती लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू चांगला गोलंदाज अजयचा शेवटचा चेंडू येतोय डॉट. मैदानावरती आपण पाहताय सध्या जरी 62 इनिंगचा डाव संपन्न झालेल्या पहिल्या सत्रामध्ये ब्राईट बद्दल आंबेगाव संघाने बनवलेला आहे 32 धावेचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघ. चला इथे आपण ड्रॉ करतोय. इनिंग ब्रेक झालेला आहे. उद्याच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये इथून आपण ड्रॉ द्वारा मात्र खुला करतोय. चला कॅमेरामॅन आपण वळायचं लगेच. आपण पाहतायत टेलिव्हिजन स्क्रीनवरती ड्रॉ खुला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघू शकतायत आमचे गिरीशदादा बांगारा, भूषणदादा भोईर. त्याचबरोबर त्यांच्या साथीने आपण बघू शकतायत एक चांगले व्यक्तिमत्व, आंबेगाव गावचे गोड व्यक्तिमत्व आपण पाहतायत. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय खानिवरी आणि त्यांच्या अगेन्स्ट जयगावदेव चाफेवाडी अशा पद्धतीचा उद्याचा सकाळचा पहिला सामना असेल. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे बांदिवली त्यांच्या विपक्षात काचकोली. हा दुसरा सामना असेल. फर्स्ट राऊंडचा दुसरा सामना आपण बघू शकता बांदिवली बनाम काचकोली या दोन टीम मध्ये. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच जनमन तोंडली आणि त्याचबरोबर श्री गणेश तोंडली या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल उद्याच्या बरोबर मध्य स्तरामध्ये हा तिसरा सामना. त्यानंतर आपण पाहतायत चौथा सामना असेल सरकारी 11 जांभूळवाडी आणि त्यांच्या विपक्षात वेटिंग संघ. अशा पद्धतीचा उद्याचा ड्रॉ जो मात्र इथे खुला झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा बनवल्यात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमने आणि आपण बघाल 32 धावेचा पाठलाग करत असताना विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघ या सामन्यामध्ये बघायला भेटतोय. आणि जशा पद्धतीने दुसरं सत्र सुरू होईल तशा पद्धतीने आपण पाहतायत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे दादा. आपण पाहतायत नक्कीच योगीजी बाग सर, थँक्यू.
सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आनंद स्पोर्ट आयोजित स्वर्गीय बाळाराम स्मृतीच्या सह या स्पर्धेमध्ये आपलं या आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षक मायबापांचे आपण करूया सहर्ष मनप्रभावक असं स्वागत आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानात चालू दाखल होत आहेत. तो म्हणजेच अजय आणि राहुल. सलामीची जोडी तर मैदानात चालू दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाज तयार होत असताना प्रवीण पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. काय बोलेल बर माणूस, याला कुठं माणूस सांगता, आज कुठं माणूस सांगता. पहिले बॉल जाता जाता डायरेक्ट कांज्यात पाणी टाकला, पांच्यात पाणी केला, गडी आऊट झाला. फासकून ठुसकून फटकून ठोकडी दे. श्याम यावेळेस मैदानात दाखल झालेला आहे. प्रवीण ज्याला आपण पाहतोय MS 11 गावदी क्रिकेट संघ पठार चाफेवाडी हा संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळत असताना जो बबलूचा विचार केला तर 6 चुनाव 32 वरती अजूनही मैदानात चालण्यात धुमाकूळ घातलेला आहे. सवया मॅच कडे वळत आहोत आपण. पुन्हा एकदा प्रवीण तयार आहे. षटकाला दुसरा चेंडू 3 ओव्हरची मॅच 32 लक्ष आहे. बाळा बसमाज यांना आपण पाहतो सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहा ही जाहिरात होती ज्याला वॉशिंग पावडर निर्मा 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 दूध सफेदी लाया असं काहीतरी आहे ना, तसाच काहीतरी. म्हणजे चेंडू तिथे रिलीज करण्या अगोदर गोलंदाज सावरला आणि त्यावेळेस आपण पाहिलं तो म्हणजे कुठल्या प्रकारे चेंडू रिलीज केला नाही. जाऊया मॅचकडे. समोर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षकांचा पाठला करतो शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सीमा रेषेचा बाहेर जात असताना मिळतील या बॉल वरती 4 हा येतोय 4 असं का. जाऊया. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये संघाचं खातं इथे खुलं होत असताना पाहायला मिळेल. पुढील चेंडू समोर 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 फटकालाप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. आणि बघता साडू आणि विशाल साडू त्यांच्या शुभ असते स्पर्धेचे आयोजक गिरीश दादा साडू त्यांचा मान सन्मान होत आहे. आणि तो मान सन्मान कशासाठी आहे? तो मान सन्मान असा आहे की ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्यावरती जो संघर्ष सुरू केला आणि संघर्ष सुरू करत असताना स्वेच्छेचा तो संघर्ष सुरू झाला. त्याच्यानंतर पहा भरपूर आपण अनेक जणांनी पाहिलं पुन्हा त्यांना लावला चुना
अशा पद्धतीने आपण तो संघर्ष पाहिला. असं या दोन साडूंच्या माध्यमातून जोडी आहे. आमचे देवाबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका, सन्मान करण्यासाठी आम्ही तुम्हाला जरूर सूचना देऊ, माहिती देऊ. 6 धावा आपण का आता A1 जोडीकडे आपण घ्या. देवाबाईला आपण सांगूया A1 जोडी आपण पाहू शकाल सध्या मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. विशाल कातबारानं गिरीश बांगारा ज्यांना आपण पाहतात 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. इथे टाकलेला हा बॉल टॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल जो अजूनही बाकी आहे. एकाच कंपनीचे 2 मालक आहेत ते, एकाच कंपनी फसवलेले 2 गिरायक आहेत ते. यावेळेस चेंडू आवेद आहे. स्वतःच बॉल खाली आलाय. ओहो प्रयत्न कमालीचे एक सिंगल वेगानं बनले. दुसरीचा प्रयत्न करणं अगोदर साबरलं. एका साबेवरती संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 का 2 सर 2 यस 2 धावा आणि 2 धाबीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे मला वाटतं अजूनही विजयासाठी 26 धाब्याची गरज असेल. 12 चेंडू 24 सॉरी काही माहित आहे का गणितात मास्टर चालतो ना तेव्हा गणितात पक्का भरम येडा गडी होती मग तो वाचतो लपडा झालाय पण बरं आहे. 12 बॉल 24 12 बॉल 24 टेलिव्हिजन यस टेलिव्हिजन स्क्रीनवरती रिप्लाय 22 सर आम्हाला 2 बोटांनी इशारा दाखवतायत. 22 सरांच्या खिशामध्ये सध्या जर पाहिलं बोजा वाढत चाललेला आहे. सर बरोबर ना जाऊया. आमचे बंधू राजे आहेत परंतु आज पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहताय. कंचार यो श्याम कमाल केली तू आणि जा तो काय लाल चाव खाऊन आला काय माहिती साधू काय सांगायचं. समी मिस्टर समिया यस 12 बॉल 24 च्या आवश्यकता सायंकाळचं सत्र पाहिला मिळेल. आमचे ध्रुव शेठ ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी चष्मा जो दिला गेला काळजी आहे भावाला त्यांचा आभार आहे. 12 बॉल 24 आणि 12 बॉल 24 च्या आवश्यकता जे आपण पाहताय गोलंदाज तयार आहे. कोलवा डब्याचा चेंडू होता त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षणी पण बॉल पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल वेगाने इथे कंप्लीट होत असताना एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आजोची बायकोला सांगतो आव्हाने चांगल्या बोले धावसंख्या 9 बरोबर का विकेश यस धावसंख्या 9 आहे. 11 चेंडू 23 11 चेंडू 23 सामीची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. अरे काय फिटकाम केला अंपर काय फिटका होय अंपर फिटका यस विकेट फलंदाज बाद. पाहिलं मिळेल 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. एका साइड टीम ब्राइट ब्रदर्स अंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा असा महत्वपूर्ण इथून या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे तो मैदानाच्या आतमध्ये टॉप 4 मध्ये दाखल जाणार आहे. प्रत्येक अँगल त्याचबरोबर प्रत्येक आज जर आपण घर बसले प्रेक्षक मायबाप पाहत असतील ना तर त्यांना आवर्जून वाटत असेल की आमचे खेळाडू आज स्टेडियम मध्ये खेळतायत. तब्बल अजूनही या सामन्यामध्ये 101 प्रेक्षक आणि ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये 7552 प्रेक्षकांनी पाहिलेली आहे. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 10 बॉल 23 अजून मॅच वाईट आहे काय बरोबर खराब आहे.
मिळालेला आहे. थोडासा गोलंदाज ज्यावेळेस पंचांच्या समोरच्या अपोजिट साइडला येतो ना, त्यावेळेस ते डिसिजन देण्यासाठी पंचांना थोडस खऱ्या अर्थाने अडचण होत असते. त्यामुळे गोलंदाजाला देखील तीच विनंती असेल की जेणेकरून आपण चेंडू रिलीज केल्यानंतर थोडस आपण साईडला जावं, म्हणजे जेणेकरून तुमच्यावरती आणण्यात. तसे आपल्याकडे 3-3 कॅमेरे आहेत ब्रदर्स फूड लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून. ओ इथे मध्ये आवाज नका वाट, फटका आलाय शिवाट. कोट 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 का चापवाडे योकुस. आणि यावेळेस सुरेख सेल फलंदाज होतो फेल. विकेट. साधनची गरज आहे. विशाल यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा बी या टीम साठी आपण पाहत आहे. 7 बॉल 22 ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज देखील श्याम तयार आहे गोलंदाजीसाठी. अगदी 3-3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ब्रदर्स फूड लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आज घर बसल्या प्रेक्षकांना इंटरनॅशनल परदेश सारखं खऱ्या जे दृश्य दाखवत आहे त्यांचे आभार आहेत. कारण आज जर आपण या पद्धतीनं कॅमेरा वर्किंग करतायत, आज या पद्धतीनं ऑपरेटिंग करतायत, तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या भविष्यामध्ये पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा असतील. पंच धावासाठी DRS पंचाने घेतलेला आहे. स्ट्राईक केला. येस तर चेक केलं जाईल. फलंदाज बाद आहे. आमचे मयूर सरांचं कौतुक करावं लागेल. त्यांना माहित होतं की क्षेत्ररक्षण बेल्स पाडली नव्हती, परंतु ज्यावेळेस बेल्स पाडली त्यावेळेस फलंदाज धावण्यासाठी आत्मविश्वास त्याचा खचला आणि त्याच्यानंतर तो बाद झालेला आहे. मित्रांनो, बेल्स जोपर्यंत तुम्ही पाडत नाही तोपर्यंत पंचही तुम्हाला विकेट देऊ शकत नाही. यस बरोबर सर. धावसंख्या आपण पाहतोय आता धावफलकावरती 6-21 ची गरज आहे. 6-21 धावा. 6-21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. फलंदाजाने थोडस जर प्रयत्न केले असते ना तर धावही कंप्लीट झाली असती, परंतु पहा फलंदाजाला वाटलं की कदाचित मी बाद होईल
त्यांना अगोदरच आत्मविश्वास त्याचा खचला होता आणि त्याच्यामुळे धाव घेतली नाही. 6 बॉल 21 ची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला या 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी जय आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयेश जो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटकातील पहिला चुनवादळासाठी तयार आहे. 6 बॉल 21 होतील हरकत नाही. अतिशय सुसज्ज असं मैदान मुरबाड तालुक्यामध्ये एकमेव असं हे मैदान आहे की या मैदानावरती ही क्रीडा स्पर्धा भरते. या मैदानावरती लेदर बॉलच्या क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु खऱ्या अर्थाने आज एबेस स्पोर्ट आयोजकांच्या वतीने स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक हा चषक या मैदानावरती आपण रंगताना पाहताय. कडा कडा कडक में धडक चढो टप्पर 6 धावांसाठी षटकार. यावेळेस खराब चेंडू लोक काढा कडायला लागला. असा कुठं असा काय सांगायचं मोठा भाऊ बारकी भाऊ काढा खडीतो. जाऊया 5 बॉल 14 ची गरज. 5 बॉल 14 ची गरज. आणि नाईटच्या माध्यमातून याच मैदानावरती MS स्पोर्ट या नावानं अजून एक शृंखला होणार आहे. लवकरच आयोजक तुमच्या तारीख कळवतील. फटका जबरदस्त. चल छैया 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 छैया. 10 रुपयाचा मोबाईल आठवतो का? मशाद आता नाही तो बरोबर ना. 4 बॉल 8 ची गरज आहे. 4 बॉल 8 धावा मैदानाच्या आतमध्ये टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हे 2 युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल 8 धाब्याची गरज. 4 बॉल 8 ची आवश्यकता असताना इथे मध्ये हा चढू श्रीमारीची इच्छा बाहेर. बायको पटून आणली, इष्टा पटून घरी आणली, घोड्या बसून आणि घरी मेला भांडी घसून षटकार. मजुरी सुटली गाड्या. आता 30 बनल्या. 2 धावांची गरज. मोऱ्याचा पाडा आता कसं वाटतंय? मोऱ्याचा पाडा आता कसं वाटतंय? अजून काही पराण्या बिरान लायतात का? परान लायतात दोघांना परान लायतात टोचतात. काय बोलायचं आहे? कमाल केली आहे. काय 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 आंपरा अंगल खलास करील तो. सांग लवकर. जाऊया. 3 बॉल 2 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेस 30 बनल्यात. काय सांगायचं आहे? मला येतच टमाटा डोक्याला बंदूक वाच माझे. हा साकोड खेळ जा फाटकान खेळा ठॉककान गड्यावर झाला. बाव्याला 5-6 जण मुखर्जी 5-6 जण जा. काय बोलायचं बाव्याला कबलवून लावायचे. हा बाय वय मुकाजे बाहेर मुकाजे ने दिल्या घरी सुखी राहावे.
रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे कबडतील सारे दुत्या माऊलीचे जनी करण्या वनी दूर जाई पुष्पित डोळे टाकली माया मागे सुमता सावधान जाऊया दोन बाल दोनची गरज बाया घुसून बाया घुसून हो मुंग साधा बुरून जाते हो दोन बाल दोनची गरज मोऱ्याचे पाडेवाल्याला काय झालाय खुर्च्यात पण जड झाल्या मुळ्या झाल्यासारखा झालाय टेकत पण नाही जाऊया दोन बॉल दोनची गरज मॅच मात्र रंगात आली काय घडणार दोन बॉल दोन धाबीची गरज आहे बनणार का इथे काय घडणार नॉन स्ट्रायकिंग मध्ये नागेश आहे आणि स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे भावेश दोन बॉल दोन धाबीची गरज हो नाग्या नाग्या नको बाबा काय सांगायचं आहे नाही 16 तारीख आहे धन व्हायची माझी दोन बॉल दोन धावेची गरज आहे दोन बॉल दोन धावेची गरज गोलंदाज तयार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती दोन बॉल दोनची गरज आहे इथे पाहिलं जाईल कमाल केली जा टाळ्या हा तेरे जाऊ नका आम्ही आहोत तुमचा 12 आहे काय सांगायचं आहे फुकाडणार कॉमेंट वाल्याचं पहिले काढाकडे चालू चेक केलं जाईल घाबरू नका टेन्शन जाऊ नका पाप होणार नाही चला भूषण दादा कारण असं आहे फुलंदाज बाद झाला असता परंतु कदाचित मयूर सर चाप्टर राहील त्यांना माहित आहे शतरक्षकाने अगोदर बेल्स जो फाडल्या होत्या आणि त्याच्यामुळे धाव इथे कंप्लीट दिली जाईल बरोबर सर येस बरोबर म्हणजे आता धाव कंप्लीट झाले एक बॉल एका धावेची गरज आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या फासण्या फुसफुस होणार सर्दी खोकला झटपट मोकळा कसा काम आहे एक बॉल एका धावेची गरज एक बॉल एका धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका शेजारी असलेला बेल आयकॉनचा घंटा मात्र दाबायला विसरू नका येणारी स्पर्धा तिचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील मॅच कडे वळूया एक बॉल एका धावेची गरज याला म्हणतात येचू आता बॉल मारावं लागेल ठेचू ठेचू जाऊया मॅच कडे एक बॉल एका धावेची गरज एक बॉल एका धावेची गरज आहे DRS चेक केलं जाईल आता चेक केलं जाईल डिसिजन खतरनाक राहील परंतु सामन्याचा रोमांच वाढला जाईल
फक्त एका सेकंदाचा फरक राहिला आणि विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. थोडंसं एका सेकंदाचा फरक राहिला नाहीतर आपण धाव कंप्लीट करू शकले असते. पण निश्चित अभिनंदन टीम ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि टफ अँड हार्ड लक टीम, तो म्हणजे विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. कडे ज्यानं एक सेल देखील सुरे घेतला. 2 विकेट गोलंदाजीमध्ये ज्यानं 2 विकेट घेतले आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या बाट मात्र 2 चौकार आपण पाहिले. अशी उत्कृष्ट कामगिरी ज्याची आपण पाहिली तो समीर ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. समीर आपण या.